हॅलो हाय फ्रेंड्स, तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले नवीन रेसिपी वेज पुलाव। तर चला बघूया वेज पुलाव कसा बनवायचा। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करा। असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन फूडचे व्हिडिओ घेऊन येत राहणार। सो चला बघूया पुलाव कसा बनवूया। त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे फ्लावर आणि आलू। तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जितके घ्यायचे तितके। त्यासाठी एक ओला कांदा जो आता सीजन आहे ते मिळूनच जाणार इझिली, एक टोमॅटो, नंतर हे न्यूट्रेला आहे, न्यूट्रेला पण घ्यायचे आपल्याला, आणि हे मटरचे दाणे। हे बघा, आलू आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त फ्राय नाही करायचं आहे, नॉर्मल फ्राय करायचं आहे। त्यानंतर आपण जे फ्लावर घेतला होता तो पण फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित। नंतर आपले जे न्यूट्रेलाच्या वड्या ज्या आपण घेतल्या होत्या त्या पण मस्त फ्राय करून घ्यायच्या, अशा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत, म्हणजे ती पुलावमध्ये खूप छान टेस्ट येणार त्याचा। मी आता जो पुलाव आहे तो प्रेशर कुकरमध्ये बनवते आहे। त्यामध्ये मी घातलेला आहे ऑइल। ऑइलमध्ये आपण हे टाकलं आहे जिरा, मोहरी, त्यानंतर हा जो पेस्ट आहे हा 2 मिरची, लसूण, अद्रक याचा मी बनवून घेतलेला आहे पेस्ट छान। या पेस्टने आपल्या पुलावला खूप मस्त टेस्ट येणार, तर तुम्ही पण हा पेस्ट बनवून घ्याल। आता आपण पेस्ट टाकला, त्यामध्ये ओला कांदा घातलेला आहे, टोमॅटो घातलेला आहे, आणि ह्या आपल्या न्यूट्रेलाच्या वड्या ज्या आपण आता फ्राय करून घेतल्या होत्या थोड्या वेळ आधी त्या घालायच्या। त्यानंतर घालायचे मटरचे दाणे, त्यानंतर आपलं गाजर जे आपण कट करून घेतलं होतं, त्यानंतर हे जे आपण फ्राय करून घेतले होते आपले आलू आणि फ्लावर ते पण त्यामध्ये ॲड करायचे। हे घरचे बेसिक मसाले, तिखट, मिरची आणि नमक वगैरे, सॉल्ट वगैरे हे सगळं ॲड करायचं, त्यामध्ये टाकायचं। त्याला छान मस्त कुक करायचं, जास्त कुक नाही करायचं, पण नॉर्मल एक लो फ्लेमवर त्याला छान व्यवस्थित कुक करून घ्यायचं। आता हे बघा, आपलं पूर्ण ड्राय झालेलं आहे हे। यामध्ये ऑइल पण कमीच वापरायचं, जास्त ऑइल वापरायचं नाही। तर यामध्ये आता मी थोडासा टाकते आहे गोडा मसाला, जो रेडीमेड मिळतो 10 रुपयाचा तो। याने पण फ्लेवर छान येणार आपल्या पुलावला, म्हणून मी तो मसाला ॲड करते आहे। आता यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं, ज्याने याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर येणार आणि आपल्या पुलावला छान दम येणार। आपण बनवतो दम पुलाव, तर थोडंसं पाणी ॲड करायचं। हे बघा, एवढं पाणी ॲड करायचं त्यामध्ये। पाणी ॲड केलं की अजून त्याला छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण जो हाफ बॉईल केलेला होता राईस, त्याला ह्या कुकरमध्ये छान स्प्रेड करायचं। हे बघा, अशा पद्धतीने। मग त्यामध्ये मी थोडासा ओला कांदा ॲड केला आहे, जो मी स्टार्टिंगला दाखवला होता तुम्हाला, तो ओला कांदा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग, तुम्हाला जर वाटत असेल की नाही तर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल की नाही ॲड करायचं तर नका ॲड करू। त्यानंतर थोडी कोथिंबीर स्प्रेड करायची छान मस्त व्यवस्थित। तुम्हाला वाटत असेल तुम्ही केसर पण टाकू शकता, बट मला केसर नाही आवडत म्हणून मी केसर टाकलेलं नाही आहे। मी घातलेलं आहे तूप याच्यासाठी की कारण की तूप घातल्याने आपला जो पुलाव आहे तो एकदम मोकळा होणार, म्हणून मी तूप घातलेलं आहे। हे बघा, आता मी पुलावला थोडा दम देण्यासाठी मी प्रेशर कुकरचं झाकण लावून त्याला दम देते थोडा वेळ। हे बघा, आपला पुलाव बनवून रेडी आहे। अशा पद्धतीने तुम्ही पुलाव बनवू शकता। बघू शकता किती मोकळा आणि किती छान पुलाव बनला आणि किती सुंदर त्याला टेक्स्चर आलेलं आहे। असंच तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पुलाव कसा वाटला आणि तुम्ही ट्राय केला की नाही केला। तर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज डेफिनेटली सबस्क्राईब करा, आणि अशाच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार। जर तुम्ही नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून शेअर पण करा माझ्या ब्लॉगला, म्हणजे मला कळणार, आणि कमेंट पण करा, म्हणजे मला कळणार की तुम्हाला माझा ब्लॉग आवडला की नाही। बाय।